आयसीएसई बोर्डाच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकात मराठी भाषेच्या ढिगभर चुका असल्याचं एनडीटीव्ही मराठीनं अगदी पुराव्यांसकट उघड केलं होतं। या बातमीचा दणका बसल्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी थेट आदेश काढले आणि या इंग्रजी शाळांना पुस्तकं बदलण्याची सक्ती केली। मात्र या शाळांनी पालकांच्या हातात जी नवी पुस्तकं ठेवली ती सुद्धा चुकांनीच भरलेली आहेत। आधीच्या पुस्तकातील चुकांवर पांघरुण घालण्यासाठी नवीन पुस्तकं नवीन चुकांसकट देण्यात आली। या नव्या पुस्तकात औत, माठ, उघड असे पहिलीतले अतिशय साधे सोपे मराठी शब्द पूर्णपणे चुकीचे छापले गेलेले आहेत। त्याला इंग्रजी शाळांचं अज्ञान म्हणायचं की मराठी भाषेचा जाणीवपूर्वक केलेला अपमान म्हणायचा, हा सवाल आहे। शिक्षण उपसंचालकांनी थेट आदेश देऊनही या इंग्रजी शाळांनी प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली। या दीडशाण्या शाळांनी आपल्या मनमानी कारभार अजूनही असाच सुरू ठेवलेला आहे। तर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। यशपाल सोनकांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले त्यांच्याकडनं। यशपाल, आपण बघतोय एनडीटीव्ही मराठीनं याआधी सुद्धा चुका दाखवलेल्या, त्यानंतर त्यांना उपरती झाली, नवीन पुस्तकं देण्यात आली, पण ती आता नवीन चुकांसकट। काय अधिकचे अपडेट्स आहेत, काय माहिती आपल्याकडे? सौरभ, अत्यंत संतापजनक गोष्ट आहे आणि या निमित्ताने पुन्हा एकदा आयसीएसई बोर्डाच्या शाळा असतील किंवा प्रकाशक असतील त्यांची मुजोरी समोर आलेली आहे। मुळात एनडीटीव्ही मराठीने सर्वात प्रथम या इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये ज्या असंख्य शुद्धलेखनाच्या चुका आहेत त्या सर्वात प्रथम आपण निदर्शनास आणून दिल्या। राज्य शिक्षण आयुक्त असेल, राज्य शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण असेल, या सगळ्यांच्या या गोष्ट लक्षात आल्यानंतर याची गंभीर दखल घेण्यात आली। कालच शिक्षण उपसंचालकांकडून सर्व मराठी पुस्तकांसाठी, मराठीच्या विषयांसाठी सर्व बोर्डांच्या शाळांना बालभारतीचं पुस्तक वापरण्यासंदर्भात लेखी आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु हे आदेश पारित होतात न होत आहेत की नवीन जे पुस्तक त्यांनी मार्केटमध्ये आणलेलं आहे आयसीएसई बोर्डाकडून आणि त्या प्रकाशकांकडून, त्यातही असंख्य चुका आहेत। त्यामुळं जाणीवपूर्वक मराठी भाषेचा अपमान करण्याचा त्यांचा मानस दिसतोय। त्यांना या मराठी भाषेच्या एकूणच त्याचं गांभीर्य नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि त्यांनी राज्य शासनाचे जे काही आदेश आहेत त्याला देखील केराची टोपली दाखवल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं। या संदर्भात एनडीटीव्ही मराठीने पाठपुरावा केला होता आणि आपण सातत्याने मराठी भाषेच्या शुद्ध लेखनासंदर्भात म्हणजे मुलांवर कुठलेही चुकीचे संस्कार होऊ नये यासाठी हा अट्टहास सुरू आहे। आयसीएसई बोर्ड असेल, सीबीएसई बोर्ड असेल किंवा अन्य बोर्डाच्या ज्या शाळा आहेत त्यांना आता बालभारतीचं मराठी विषयासाठीचं पुस्तक जे आहे ते वापरण्यासंदर्भात आदेश दिलेत। परंतु आता याच आयसीएसई बोर्डाकडून पुन्हा एकदा जे नवीन पुस्तक बाजारात आणलेलं आहे त्यातही असंख्य चुका आहेत। त्यामुळं राज्य शासनाला आता या संबंधित शाळा असतील किंवा प्रकाशकांवर कडक कारवाई केल्याशिवाय आता गत्यंतर नाही आणि तशी मागणी देखील होतीये। आता आपण या संदर्भात राज्य शिक्षण आयुक्तांकडे पुन्हा एकदा दाद मागणार आहोत आणि पुन्हा एकदा या संबंधित शाळा आणि संबंधित प्रकाशकांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहोत। सौरभ, यशपाल, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आपण प्रयत्न केलेला आहे शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांच्यासोबत बोलण्याचा, त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली ते आधी आपण प्रेक्षकांना दाखवूया। राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर शाळा जे विशेषतः आयबी असेल, आयसीएसई असेल किंवा ते सीबीएसई असेल, हे खाजगी प्रकाशनाची भाषेची पुस्तकं मराठीची वापरत आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काही ग्रॅमॅटिकल चुका दिसून येत आहेत। तर पुन्हा यापूर्वीही आपल्याला निर्देश दिल्याप्रमाणे या माध्यमाद्वारे आपणास आणखी कळवण्यात येत आहे, या सर्व इतर राज्यमंडळाव्यतिरिक्त असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांनी बालभारतीची म्हणजे पाठ्यपुस्तक मंडळामार्फतच प्रकाशित केलेली पुस्तकं मराठी भाषेची वापरावीत, अन्य माध्यमांची पुस्तकं, अन्य प्रकाशकांची पुस्तकं वापरू नयेत। दरम्यान आपण आताच प्रतिक्रिया सुद्धा बघितली यशपाल। आपण बघतोय हे सातत्यानं अशा पद्धतीच्या चुका घडतायत, तुम्ही सुद्धा त्या चुका दाखवून दिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, पण ह्याला इंग्रजी शाळांचं नेमकं अज्ञान म्हणायचं की मराठी भाषेचा जाणीवपूर्वक केलेला अपमान म्हणायचा?
अज्ञानच म्हणावं लागेल, कारण की कसं आहे सर, ICSE आणि CBSE शाळा जेव्हा महाराष्ट्रात सुरू होतात तेव्हा त्यांना मराठी भाषा घेणं अनिवार्य केलेलं आहे, बंधनकारक केलेलं आहे. कधी कधी काही शाळांमध्ये मराठी विषय शिकवण्यासाठी शिक्षक देखील भेटत नसल्याचं दिसून येतं आणि त्यामुळे कुठेतरी तिसरी भाषा म्हणून मराठीला त्या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. आणि आत्ता तर ज्या पुस्तकांमध्ये चुका आहेत या निदर्शनास आणून देखील ते जर सुधारणार नसेल तर त्या शाळांवर आता कडक कारवाई करावी लागेल, कारण की राज्य सरकारकडून 2020 साली शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि ICSE, CBSE आणि अन्य जे बोर्ड आहेत त्यांना बालभारतीचंच पुस्तक बंधनकारक केले, परंतु त्या आदेशाला केराची टोपली दाखवत हे खाजगी प्रकाशकांची पुस्तकं मार्केटमध्ये आणतात, ज्यामुळे या शाळांमध्ये शिकणाऱ्या मराठी मुलांवर देखील मराठी भाषेचे जे चुकीचे संस्कार होणार आहेत, व्याकरणाच्या असंख्य चुका आहेत आणि या संदर्भात आता कडक कारवाई करणं गरजेचं आहे, कारण की जाणीवपूर्वक मराठी भाषेचा अपमान केला जातोय अशा पद्धतीचीच भावना सर्व नागरिकांमध्ये आहे, पालकांमध्ये आहे आणि शिक्षण तज्ज्ञ साहित्यिक देखील या संदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भात पुन्हा एकदा ठोस कारवाईचं त्या ठिकाणी पाऊल उचललं पाहिजे अशी देखील मागणी आहे. सौरभ. निश्चितच यशपाल, यावर आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद.